नमस्कार शेतकरी बंधूंनो, मौल्य ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गर्भधारणा किंवा फ्रूट बड डिफरन्शिएशन यांच्यावर होणारे परिणाम जे घटक आहेत ते आपण बघणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला परिणाम करणारा घटक हा तापमान, टेम्परेचर, जो गर्भधारणा किंवा सूक्ष्म घड निर्मितीसाठी आपल्याला परिणाम करतो. दुसरा घटक प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. तिसरा परिणाम करणारा घटक अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य. चौथा घटक अंतर्जात घटक, कर्बोदकांची साठे, हार्मोनल असंतुलन. हे चार मुख्य घटक जे आहेत ते सूक्ष्म घड निर्मितीसाठी किंवा फ्रूट बड डिफरन्शिएशनसाठी परिणाम करतात. तर आपण एक एक याचे हे घटक समजून घेऊया. पहिला, तापमान. एप्रिल छाटणीनंतर, फाउंडेशन प्रूनिंग नंतर साधारण 20 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस मध्ये चांगली सूक्ष्म घड निर्मिती होते. परंतु आता जे तापमान आहे ते तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या वरती आहे. काही ठिकाणी 41 डिग्री सेल्सिअस पर्यंतही तापमान आहे. यासाठी आपण तापमानासाठी तर आपण काही करू शकत नाही, पण सिलिकॉनचे स्प्रे फवारणी घेतल्यास आपल्याला थोडीफार मदत होईल. मागील वर्षी टेम्परेचर हे कमी असल्यामुळे, सूर्यप्रकाशही कमी असल्यामुळे बऱ्याच 70-80% द्राक्ष बागेमध्ये घड निर्मिती, सूक्ष्म घड निर्मिती झाली नाही. याचा परिणाम आपण जाणलाच. यावर्षी उलट दुसरा परिणाम करणारा घटक हा प्रकाश संश्लेषण आहे, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी प्रॉपर आयडियल फोटोसिंथेसिस होण्यासाठी 45,000 लक्स ते 55,000 लक्स एवढं ऊन हवं असतं. परंतु आता जे ऊन आहे, ज्याची उन्हाची तीव्रता आहे, ती मात्र 90,000 लक्स कॅन्डल ते 1,20,000 लक्स कॅन्डल एवढं ऊन पडत आहे. यामुळे प्रकाश संश्लेषणासाठी अडचण येत आहे. जे स्टोमॅटा असतात, पर्णरंध्र म्हणतो आपण, ते झाड नॅचरली बंद करतं. यामुळे आपल्याला जे आपण अन्नद्रव्य देतो त्या अन्नद्रव्याचे रूपांतर हे कार्बोहायड्रेट, उन्हाच्या मदतीने कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर होतं. याला अडचण येते. तिसरा घटक आहे अन्नद्रव्ये. अन्नद्रव्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये नत्रस्फुरद पालाश, दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक, फेरस, बोरॉन, मॅंगनीज असे अन्नद्रव्ये. यातला एक जरी कमी असला तरी सूक्ष्म घड निर्मिती होत नाही. आता चौथा घटक जो आहे तो परिणाम करणारा घटक कर्बोदकांची साठे यामध्ये, अंतर्जात घटक मध्ये आणि हार्मोनल असंतुलन किंवा संतुलन म्हणूया. कर्बोदकांची साठे. कर्बोदकांची साठेमध्ये झाडांमधले जे झाडाचं अन्न आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, त्याला आपण कर्बोदकाचे साठे म्हणतो. मागील वर्षी आपण काढलेले उत्पन्न, अतिउत्पन्न काढलेले असेल तर कर्बोदकांचे साठे हे कमी होऊन जातात. पाण्याचा ताण. अति पाण्याचा ताण गेल्यासही कार्बोहायड्रेट्स कमी होतात, कार्बोहायड्रेट तयार होत नाही. खोडकिडा. खोडकिडाने जर पूर्ण झाड पोखरून काढलेलं असेल तर मात्र कार्बोहायड्रेट राहत नाही, ते झाड वीक होऊन जातं. द्राक्षबागेत जास्त दिवस पाणी साचून राहणे. मागील वर्षी काही ठिकाणी, काही द्राक्षबागेत खूप जास्त दिवस, 1 महिना, 2 महिने, 2.5-3 महिन्यापर्यंत पाणी साचून राहिलं. यामुळे झाडांची मुळांची कार्यक्षमता कमी झाली आणि कार्बोहायड्रेट्स स्टोअर झाले नाही. यामुळेच आपल्याला मागील वर्षी उत्पन्न कमी मिळालं. यावर्षी पाणी साचण्याची शक्यता नाही, परंतु
जे मागील वर्षी कार्बोहायड्रेट्स कमी झालेले आहेत त्याला रिकवर करणं झाडाला मुश्किल आहे. यातच अति जास्त ऊन, तापमान, यातला दुसरा घटक आहे अंतर्जात घटक मधला हार्मोनल असंतुलन. सायटोकायनिन, ऑक्सिन हे महत्वाचे घटक आहे. हे वाढल्याने आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती होते. आपण बाहेरून यात देतोच आहोत. तर मला सांगायचे एवढंच आहे या स्लाइडमध्ये की या वर्षी हे खूप चॅलेंज आहे सूक्ष्म घड निर्मितीसाठी. झाडाची ग्रोथ, शेंडा ग्रोथ कमी आहे. आपण शेंडा, पाने, जे कॅनोपी म्हणतो आपण, ती ह्या वर्षी जास्त वाढवून घ्यायची आहे. म्हणजेच उन्हाची तीव्रता ही कमी होईल. जे डोळ आपले घड निर्मिती करत आहे तिथे प्रॉपर कमी ऊन लागेल आणि घड निर्मिती होऊ शकते. खूप जास्त शेंडा पडत असेल तर पाणी रोखणं गरजेचं आहे. मी हे फक्त 4 घटक जे आहेत ते तुम्हाला सांगितले. आपण याच्यावर नैसर्गिक कुठल्याच प्रकारे आपण याच्यावर मात करू शकत नाही, परंतु आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं आपण झाडाला प्रॉपर शेड्यूलमध्ये मी दिलेल्या याच्यात तुम्ही फवारणी घेतल्यास फायदा होऊ शकतो. धन्यवाद.